एवढी विनंती करतो। आज या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी रामदास दौंड उपविभागीय अधिकारी जालना या ठिकाणी आपल्या सर्व बंजारा बांधवांचं जे आंदोलन चालू आहे त्यांच्या सगळ्यांच्या वतीने जे स्टेजवर जे मान्यवर उपस्थित आहे त्यांच्यातर्फे मी आज एक निवेदन स्वीकारलेलं आहे। हे निवेदन शासन स्तरावर पाठवण्याची मी कारवाई करेन। फक्त सर्वांना एवढीच विनंती आहे की आंदोलन हे शांतता मार्गाने चालवावं, कोणालाही तुमच्या आपापसातमध्ये पण आणि इतर नागरिकांनाही पण कुठलाही त्रास होणार नाही, तसदी होणार नाही याची दखल घ्यावी आणि प्रशासनाला एक बंधुत्व नात्याने मी सांगतोय की सहकार्य करावं प्रशासनाला, एवढी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। लेडीज राहते ते नियताचं मन क्या कोई नाही जायचं क्षणी आपण जे छिचा पर भी उपोषण बैठे तो भी सहकार्य करो। हाँ चलो लेडीज नियतन दिया बाकी लाड सरक जाओ लाड चल मन क्या कोई माई जाहिर छे नहीं लेडीज नियतन दिया मन क्या कोई जाहिर छे नहीं। से पिंची निकल जाएगा तब तू हाथ मलता ही रह जाएगा। क्यों करता है तेरा मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा, 2 दिन का है जीवन तेरा, क्या फिर नहीं तेरा क्या फिर मेरा। हो लागू करा येथे जमलेल्या सर्व माझ्या तमाम बंजारा बांधवांचं अभिनंदन। माझ्या बंधू आणि भगिनीनो, तुम्हाला माहित आहे हा गौर बंजारा समाज इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वी हा समाज या देशामध्ये राहतोय। म्हणून आमचा समाज जो आज आदिवासी आरक्षणासाठी जो रस्त्यावरती उतरलेला आहे या सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा। अजून विनंती आहे 50 वर्षापासून काँग्रेस असेल, 50 वर्षापासून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, आमचं 27 वर्षापासून या गौर बंजारा समाजाचा सर्व पक्षवालांनी वापर केलाय, कोणत्याच पक्षवालाने आमच्यासाठी काम केलं नाहीये। म्हणून जो आमच्यासाठी लढेल आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू। म्हणतो काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, हे सर्व पार्टी पक्षवाले एकाच माळेचे मणी आहात। तुम्ही विचार करा 50 वर्षापासून आमचे धर्मगुरु रामराव महाराज देखील कित्येकदा दिल्लीमध्ये गेले, तेव्हा देखील काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार होतं, आता भी बीजेपीचं सरकार आहे। तुम्हाला विनंती आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तुम्हाला आम्ही आमच्या गौर बंजारा समाजातून विनंती करतोय, तुम्ही जेव्हा पौरा देवी येथे आला होता नंगारा भवनाच्या उद्घाटनाला तेव्हा तुम्ही बोललात या बंजारा समाजाची बोली भाषा वेगळी आहे, देव वेगळा आहे आणि हा समाज आदिवासी आरक्षणासाठी पात्र ठरतोय। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला देखील माहित आहे की हा बंजारा समाज आदिवासी आरक्षणामध्ये बसतोय आणि आमच्या पूर्ण या जालना जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या गौर बंजारा समाजाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आम्ही साहेब की आमच्या मागण्या ह्या पूर्ण करा। आमचा समाज खूप मागासलेला आहे। आज भी आमची उद्याची दिवाळी झाली, आमचा हा गौर बंजारा समाज ऊस तोडणीसाठी जातोय, मुंबई पुण्यामध्ये जातोय। या समाजात
कधी विचार करणार? या महाराष्ट्रामध्ये जो मोठा समाज असतो, एखादा समाजात, इसके साथ आपको जल्दी ही हम दिल्ली बुलाएंगे, मुंबई बुलाएंगे, आप तैयार रहना। और इतनी तादाद में अतरा मोठ्या प्रमाणे में खरोखर तमार कौतुक करायचे होतं। तमार आमचा लमाण समाज, आमचा नायक नायकडा, मोठा नायका, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका, ही जी नोंद आहे ती आमची आहे, आमची बंजाराची आहे। आणि म्हणून आम्हाला वेगळा कायदाही पास करायची गरज नाही, आम्हाला एक साधा नोटिफिकेशन काढायचंय। मोदी साहेबांना मी विनंती करतो, मोदी साहेब तुम्ही जो रेणके आयोग नेमला होता, तुम्ही जो इदाते आयोग नेमला होता, इदाते आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू करा, आपोआप बंजारा समाजाला आरक्षण मिळून जाईल। अनेक गोष्टी बोलायच्या होत्या, अनेक गोष्टी सांगायच्या होत्या। या